मीरा भाईंदर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे एक गुंतागुंतीचं सायबर रॅकेट उघडकीस आणले। या प्रकरणात असं लक्षात आलंय की बेरोजगार युवकांना परदेशात आकर्षक नोकरीचं आमिष दाखवून थायलंड मार्गे म्यानमारमध्ये नेण्यात आले। तिथे त्यांना सायबर फ्रॉड केंद्रामध्ये जबरदस्तीने काम करायला लावलं जात होतं। पोलिसांच्या चौकशीतून असं समोर आलं की पीडितांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबांकडून 6 ते 12.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मुकळण्यात आली। या जाळ्याचा मुख्य सूत्रधार चीनचा नागरिक लिओ असून भारतात स्टीव्ह एना आणि मीरा रोडमधील अदनान शेख या व्यक्तींचा सहभाग असल्याचं समोर आलंय। नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत रिद्धेश कदम। मीरा रोडमधील अदनान शेख हा फसव्या नोकरीच्या ऑफर देत लोकांना परदेशात पाठवण्याचं काम करत होता। थायलंडला पोहोचल्यावर पीडितांना सीमावर्ती भागातून म्यानमारमध्ये नेण्यात आलं आणि एका बंदिस्त कॅम्पमध्ये ठेवून सायबर फसवणुकीचे काम करण्यास त्यांना भाग पाडलं गेलं। एखाद्या भौगोलिक क्षेत्रात धर्मांध विचारांची लोकसंख्या लक्षणीय होऊ लागली की आपसूक तेथील गुन्हेगारीचा आलेख हा वाढू लागतो। अगदी साखळी चोरांपासून अंमली पदार्थांच्या व्यापारापासून ते मानवी तस्करीपर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये मीरा रोडच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांचं प्रमाण लक्षणीय वाढलेलं दिसतंय। मीरा रोड पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने नुकतेच मानवी तस्करीचं एक जाळं उद्ध्वस्त केलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला भारतीय असून तिला आरोपी इम्रान उर्फ इर्शाद हुसेन आणि अम्मार लकडावाला यांनी दुबईत नोकरी देण्याचं आमिष दाखवून ऑगस्टमध्ये भारतातून दुबईला नेलं। तिथे इम्रान आणि त्याचा सहकारी आसिफ खान उर्फ नेपाळी यांनी तिला वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे। नंतर तिला ओमानला नेण्यात आलं, जिथे तिचा अमानवीय असा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला। या नराधमांनी तिचा पासपोर्ट जप्त केला आणि तिला कोंडून ठेवलं। तिने प्रतिकार केला तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि धमकवण्यातही आलं। तिच्या सुटकेसाठी भारतातील तिच्या कुटुंबियांकडून $7,000 म्हणजेच अंदाजे 6 लाख रुपये खंडणी वसूल करण्यात आल्याची माहिती आहे। तपासादरम्यान हे रॅकेट म्यानमार आणि थायलंडमधील सायबर गुलामगिरी, ज्याला आपण सायबर स्लेव्हरी असं म्हणतो, अशा कारवायांशी जोडलेले असल्याचे उघडकीस झाले। गुप्त माहिती देणाऱ्यांनी खुलासा केलाय की मीरा रोडच्या नयानगरमधील हैदरी चौकात राहणारा आरोपी आसिफ खान उर्फ नेपाली याने म्यानमारमधील अदनान शेखच्या संगनमताने फेसबुकवर पोस्ट केल्याच्या बनावट नोकरीच्या ऑफरद्वारे स्थानिक तरुणांना भरती केलं। फेसबुक कंपनी थायलंडमध्ये नोकरीच्या संधीचा खोटा दावा केला। एकंदरीत या बातमीतील एका महिलेची केलेली फसवणूक, क्रूरता, अमानवीय अत्याचार पाहता असा प्रश्न पडतो की ही विकृत मानसिकता येते तरी कुठून? दुबई किंवा ओमानमध्ये आपल्यावर शारीरिक अत्याचार झाल्याची तक्रार तिने केली असली तर तिला इस्लाममधील शरिया कायद्यानुसार 4 साक्षीदार आणावे लागले असते। कदाचित या कायद्याविषयी तिला ठाऊक असल्यामुळे तिने ओमानमधून सुटका करून घेतली, तरीही त्या दुर्दैवी पीडितेने ओमानमध्ये कोणतीही तक्रार दाखल केली नाही। सुटका करून घेतल्यानंतर ती ओमानच्या पोलिसांकडे गेली नाही, तर तेथील भारतीय वकिलाशी तिने संपर्क साधला आणि ती भारतात आली। हिंदू बहुल भारतात आल्यामुळे ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू शकली। पोलिसांनी या षडयंत्राची चौकशी केली, आरोपींना अटक केली व आता तिला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। आजपर्यंत केवळ मीरा रोडच्याच नाही, महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील अशा किती हिंदू तरुणी या जिहादाला बळी पडल्या असतील, देव जाणे। मानवी तस्करी ही एकूणच जागतिक समस्या आहे। त्यात ही वेश्या व्यवसायासाठी केली जाणारी तरुणींची, त्यातल्या त्यात अल्पवयीन तरुणींची समस्या सर्व जगाला भेडसावते। ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापारानंतर मानवी तस्करी ही जगातील तिसरा सर्वात मोठा संघटित गुन्हेगारी आहे, ज्यात 49% स्त्रिया आणि 23% मुली मानवी तस्करीच्या बहुतेक प्रकरणांमध्ये आहेत। ही टक्केवारी राष्ट्रीय तस्करी विरोधी समिती सांगते। महाराष्ट्रात 2021 मध्ये मानवी तस्करीची 320 प्रकरणं, 2022 मध्ये 295 प्रकरणं आणि 2023 मध्ये 388 प्रकरणं उघडकीला आली। आशादायक चित्र म्हणजे 2023 मध्ये महाराष्ट्रात सुटका करण्यात आलेल्या पीडितांमध्ये 79 पुरुष, 60 महिला या 18 वर्षाखालील होत्या। 17 पुरुष आणि 779 महिला या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या। पोलिसांनी 76 अल्पवयीन मुले,
63 अल्पवयीन मुली आणि 816 प्रौढ महिलांची सुटका केली। या सर्व धक्कादायक गोष्टींतून आता प्रत्येकाने सजग, सावध आणि सतर्क राहण्याची खरी गरज आहे। यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।